माझ्या केबल चोरीला जात आहे, तुम्ही इकडे येऊ नका असे म्हणाल्याचा राग आल्याने वाळू तस्करांनी बापू कल्हापुरे यांना शिवीगाळ आणि दमदाटी करून लोखंडी पाईप, कत्ती, लाकडी दांड्याने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना राहुरी तालुक्यातील देसवंडी येथे दिनांक 22 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे. बापू भानुदास कल्हापुरे वय वर्ष 57 हे राहुरी तालुक्यातील देसवंडी येथे राहत असून आरोपी हे देव नदी पात्रातून अवैधरित्या बैलगाडीने वाळू वाहतूक करतात. दिनांक 22 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास बापू कल्हापुरे हे देव नदी पात्रातील त्यांची मोटार चालू करण्यासाठी गेले होते. तेव्हा आरोपी देव नदी पात्रात बापू कल्हापुरे यांच्या मोटारी शेजारीच नदीपात्रात अवैधरित्या वाळू भरत होते. तेव्हा बापू कल्हापुरे आरोपींना म्हणाले, माझ्या केबल चोरी जात आहे, तुम्ही इकडे येऊ नका. आणि असं म्हटल्याचा राग आल्याने आरोपी म्हणाले की तू आम्हाला असं काय म्हणाला. असं म्हणून आरोपींनी बापू कल्हापुरे यांना शिवीगाळ करून लोखंडी पाईप, लोखंडी कत्ती, लाकडी दांड्याने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. तसेच तू आम्हाला परत अडवले तर तुला कोयत्याने जीवे ठार मारून टाकू अशी जीवे ठार मारण्याची धमकी दिली. बापू भानुदास कल्हापुरे यांच्यावर अहिल्यानगर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांनी दिलेल्या जबाबावरून आरोपी अरुण अशोक कोकाटे, राहुल उर्फ किशोर अशोक कोकाटे, विठ्ठल भाऊसाहेब कोकाटे, दत्तात्रय भाऊसाहेब कोकाटे, अजिनाथ भाऊसाहेब कोकाटे सर्व राहणार देसवंडी तालुका राहुरी या 5 जणांवर मारहाण आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय टेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. दीपक साळवेंसह योगेश पवार, न्यूज 14 राहुरी.